संत तुझी जाना जगी, संत तुझी जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तुझी जाना, इह परलोकी तुझी सुखी, इह परलोकी तुझी सुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तुझी जाना, मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ हंता नये मना, जगी विरक्त तुझी जाना, महायोग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे पप्पा मध पमग पमगरे मगरे पप्पा मध पमग पमगरे मगरे सा, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे कलावज्ञ जीवो धरार्थावतार, कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं, फलानीशवादापनोर्दार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय।
प्रचारी चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि चलो आओ जी राधा मेरी माता पिता घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांची छोटीशी बहीण आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या ताटी प्रकरणातील संतांची लक्षणे सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंग निरूपणाला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की जगत चालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाटेला आलेली कीर्तन वृत्ती सेवा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. साऊंड सिस्टीमही अगदी सुंदर आहे. मोठे मोठे गुणीजन कार्यक्रमाला उपस्थित आहे. सर्व गावकरी मंडळी आहेत, गायनाचार्य, सर्व भजनी मंडळ सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. माझी मोठी बहीण शिवानी दिदी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दीपाली माझी बहीण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्व गोष्टींचं कौतुक जर माझ्या ज्ञानोबरायांच्या भाषेत करायचं म्हटलं तर ते असं करता येईल की प्रथमावैसा काळी लावण्याची नवाळी प्रगट दिसी आगळी अंगनांगी. या कार्यक्रमाचं प्रत्येक अंगनांग हे लावण्यपूर्ण स्वरूपाचं आहे आणि या लावण्यपूर्ण स्वरूपामध्ये चाललेला हा आजचा अखंड राम सप्ताह. विठ्ठल भाग्यवान आहोत आपण की आपला जन्म या भारत देशामध्ये झालेला आहे. अहो ज्या भारत देशामध्ये या भारत देशाने जगाला सत्य काय आहे शिकवलं, ज्या भारत देशाने जगाला सत्य धर्म काय आहे शिकवलं, ज्या भारत देशाने जगाला अहिंसा काय आहे शिकवलं, सर्वात श्रेष्ठ असणारा आपला हा भारत देश आणि या भारत देशामध्ये संतांनी अवतार धारण केले होते आणि या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. अहो भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांसारखे शूरवीर या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. अहो भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी हा विचार कधीच केला नाही समोरून कधी गोळी येईल आणि कधी आपल्याला लागेल. का? कारण त्यांनी या देशासाठी जीवाचं बलिदान केलेलं होतं. दिल दिया है जान भी देंगे
आणि आजच्या आपल्या गावामध्ये चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याने आलेली ही कीर्तन रूपी सेवा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा एका स्त्रीचा आहे माणूस, म्हणजेच मुक्ताबाईंचा आहे. अहो काही काही लोक काय म्हणतात की स्त्रियांनी प्रवचन करू नये, स्त्रियांनी कीर्तन करू नये, स्त्रियांनी भजन करू नये. अहो पण मी म्हणते का करू नये? या वारकरी संप्रदायामध्ये जर कोणालाही कीर्तन भजन करण्याचा अधिकार नसता तर महाराज असं म्हटले या रे लहान प्रत्येकाला कीर्तन आणि भजन करण्याचा अधिकार आहे, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो. अहो या वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला जर चरित्र पाहायचं म्हटलं तर जनाबाईंचं पाहता. 14 माणसांचं धुणं भांडी करणाऱ्या जनाबाई प्रत्यक्ष सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये चंद्रभागेच्या वाळवंटावरती जनाबाईंनी आज्ञा करावी व माझ्या ज्ञानोबाईंनी अभंग बोलावा. सोयुगाचा नामा भक्त उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. एवढा मोठा अधिकार माझ्या जनाबाईंचा आहे. आपण जर कानोपात्रीचा विचार केला तर गणिका असणाऱ्या कानोपात्रा त्यांची भगवत भक्ती एवढी श्रेष्ठ होती की ती भगवत भक्ती बघून त्यांना भगवंताला आपल्या मंदिरामध्ये त्यांना जागा द्यावी लागली. आता इथे बसलेल्यांपैकी प्रत्येक जण पंढरपूरला नक्कीच गेला असणार. सांगा बरं माता माऊलींना पहिलं दर्शन कोणाचं होतं? कानोपात्रेचं. एवढा मोठा अधिकार माझ्या कानोपात्रेचा आहे. नोहे नोहे पहिलं कानोपात्रेचं दर्शन आणि नंतर माझ्या भगवंताचं दर्शन. एवढा मोठा अधिकार कानोपात्रेचा आहे. याही पुढे आपण जर जाऊन विचार केला तर या वारकरी संप्रदायामध्ये मदालाचा नारी झाला, कात्यायनी माता झाला, गाडगी माता झाला. या वारकरी संप्रदायामध्ये या स्त्रियांनी आगळं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा एका स्त्रीचा आहे, म्हणजेच मुक्ताबाईंचा आहे. मुक्ताबाई अभंगाच्या माध्यमातून 3 देवांना उपदेश करतात. कोणकोणते देव? पहिले आहे ज्ञानदेव, दुसरे आहे चांगदेव आणि तिसरे आहे नामदेव. चांगदेव आणि नामदेव यांना मुक्ताबाईंनी नेमका कोणता उपदेश केला हे आपण नंतर पाहू. याचं वर्णन आपण नंतर करू. आधी हे पाहू की अशी कुठली वेळ माझ्या ज्ञानोबरायांवरती आली त्यांना मुक्ताबाईंच्या उपदेशाची गरज पडली. अहो ज्ञानोबरायांचा अधिकार ते सामान्य आहे का? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली सर्व मोठमोठे योगी लोकांचे मायबाप माझे माऊली ज्ञानोबा आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ. अहो ते ज्ञानाचे सागर आहेत आणि ज्ञानोबा आहे. एवढे मोठे त्यांचा अधिकार आहे आणि अधिकार मुक्ताबाई स्पष्ट करतात. ज्ञानाचा सागर सखा माझा
पापांचा नाश होतो. आणि या सर्व साधक मंडळींचे मायबाप माझे माऊली ज्ञानोबा आहे. साधकांचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वा भोवती सुखरूप ज्ञानोबा माझा. एवढे महान असणारे ज्ञानोबा आहे. मग अशी कुठली वेळ त्यांच्यावरती आली की त्यांना चिमुकल्या मुक्ताबाईंची उपदेशाची गरज पडली. लक्षपूर्वक ऐका. एके दिवशी ज्ञानोबा आहे अलंकापुरी नगरीमध्ये मधुकरी मागण्याकरिता गेले. एका घरासमोर जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, माते भिक्षामध्ये हे. आतून आवाज आला, कोण रे तू? आई, मी ज्ञानदेव. खबरदार मला आई म्हणशील तर. अरे संन्यासाच्या मुला, अरे कार्ट्या, अरे तुला किती वेळ सांगितलं की माझ्या दारामध्ये तुला मधुकरी वगैरे काही मिळणार नाही. त्यावेळेस ज्ञानोबा मान खाली घालून पुढच्या दारात जातात आणि म्हणतात, माते भिक्षामध्ये हे. आतून आवाज येतो, अरे संन्यासाच्या मुला, अरे कार्ट्या, अरे तुला किती वेळ सांगितलं या अलंकापुरीमध्ये मधुकरीला यायचं नाही आणि कोणी परवानगी दिली तुला या अलंकापुरी नगरीमध्ये मधुकरी मागण्याची? त्यावेळेस ज्ञानोबा म्हणाले, आई, आळंदी हे आमचंही गाव आहे आणि तुमचंही गाव आहे, मग यात परवानगी घ्यायची काय गरज? पुन्हा माझ्या ज्ञानोबांनी मान खाली घालावी आणि पुढच्या दारात जावं म्हणावं, माते भिक्षामध्ये हे. तेवढ्यात आतून कोणीतरी शिदा घेऊन आलं आणि ज्ञानोबांनी म्हणाले, ज्ञाना, हे रे बाळा, अरे बाळा, तू खूप दिवसांनी आलाय. असे सहानुभूतीचे शब्द ऐकून माझ्या ज्ञानोबांना खूप दिवस झाले होते. ज्ञानोबांच्या डोळ्यात अश्रू आले. महाराज, ज्ञानोबा म्हणाले, आई, हो, मी खूप दिवसांनी आलो. त्यावेळेस ज्ञानोबा ती फाटलेली झोळी घेतात, मधुकरी घेतात आणि सिद्धबेटाकडे निघतात. आणि सिद्धबेटाकडे निघत असताना तेवढ्या समोरून विसोबा खेचर येतात आणि भर चौकामध्ये माझ्या ज्ञानोबांना अडवतात आणि म्हणतात, अरे संन्यासाच्या मुला, अरे कार्ट्या, अरे तुला किती वेळ सांगितलं की अलंकापुरी नगरीमध्ये मधुकरीला यायचं नाही. खबरदार पुन्हा या गावामध्ये पाय ठेवशील तर. ज्ञानोबा म्हणतात, काका, अहो, आमचं एवढं काय चुकलं? का म्हणून तुम्ही आम्हाला एवढं त्रास देतात? का म्हणून तुम्ही आम्हाला एवढं बोलतात? विसोबा खेचर घोड्यावरून खाली उतरतात आणि माझ्या ज्ञानोबांची झोळी उचकवतात, ती फाडतात, खाली मधुकरी पायाने तुडवतात. परंतु ज्ञानोबा मान खाली घालून रडतायत. महाराज रुदन करतायत. मग कोणी माझ्या ज्ञानोबांच्या अंगावर चिखल उडवतोय, कोणी माझ्या ज्ञानोबांच्या अंगाला चिमटे घेतोय, कोणी माझ्या ज्ञानोबांच्या डोक्यात मारतोय. का छळ चाललाय माझ्या ज्ञानोबांचा? मग ज्ञानोबा ती फाटलेली झोळी उचलतात आणि सिद्धबेटाकडे निघतात. इकडे मुक्ताबाई ज्ञानोबांची वाट बघत होता. आता माझं ज्ञानदाता येतच असेल, नक्कीच त्यांनी मला मधुकरी वगैरे खायला आणलीच असणार. मुक्ताबाईंना लांबूनच ज्ञानोबा दिसतात. मुक्ताबाई धावत जातात आणि बघतात तर काय, अगदी माझ्या ज्ञानोबांचे डोळे लाल झालेले आहे, अंग अगदी गरम झालेलं आहे. मुक्ताबाई म्हणतात, अरे दादा, काय झालं सांग ना दादा. बोलणार रे दादा. परंतु ज्ञानोबा काही बोलत नाही. मान खाली घालून रडतायत. महाराज, ज्ञानोबा काही बोलत नाही, मान खाली घालून रडतायत, रुदन करतायत. मग मुक्ताबाई म्हणतात, दादा, मला भूक लागली म्हणून तू मधुकरीला गेला ना दादा. यापुढे जर मला भूक लागली ना तर मी तुला मधुकरीला कधीच जाऊ देणार नाही दादा. अरे तुला हे लोक एवढा त्रास देतात ना दादा, म्हणून मी तुला मधुकरीला कधीच जाऊ देणार नाही. आणि मला जर भूक लागली ना तर मी अजय वृक्षाचे पान खाईल दादा. मला जर तहान लागली ना तर मी इंद्रायणीचे पाणी पिईल, परंतु मी तुला मधुकरीला कधीच जाऊ देणार नाही दादा. ज्ञानोबा काही बोलत नाही. ज्ञानोबा पर्णकुटीत जातात आणि ध्यानस्थ बसतात. मुक्ताबाई ज्ञानोबांना पाणी घेऊन येतात. इकडे तिकडे बघतात तर ज्ञानोबा त्यांना दिसत नाही. आवाज देतात, ज्ञानदाता, ज्ञानदाता, अरे तू कुठे आहे? मात्र ज्ञानोबा काही बोलत नाही. मुक्ताबाई धावत पर्णकुटीकडे जातात आणि त्या पर्णकुटीच्या खिडकीतून डोकावतात तर ज्ञानोबा समाधी लावणार. तेवढ्यात मुक्ताबाई म्हणाल्या, अरे दादा, तू या लोकांचा विचार करू नको दादा. अरे बोलून चालून ती मूर्ख लोक आहेत दादा. काय म्हणून तू त्यांचा विचार करतो दादा? अरे दादा, ही तुझी परीक्षा आहे आणि तुला ठरवायचं आहे की या परीक्षेत तुला पास व्हायचं आहे की नापास. अरे दादा, तू विचार करू नको दादा. अरे दादा, बोलून चालून ही मूर्ख लोक आहेत, मग तू त्यांचा विचार का करतो? मला सांग, एखादा कीर्तनकार जर रोडाने जात असला, त्याला जर एखाद्या दारुड्याने जर शिव्या दिला तर त्याचं वाईट वाटून घ्यायचं का हो? तर नाही. मुक्ताबाई म्हणतात की दादा, बोलून चालून ती मूर्ख लोक आहेत दादा, तू तो विचार करू नको. तू हा विचार कर की तुझा अवतार कशासाठी झालेला आहे. त्या संतांचा अवतार कशासाठी असतो? जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण
कल्याण संतांचा विभूती जगाचा कल्याण संतांचा विभूती जगाचा कल्याण संतांचा विभूती जगाचा कल्याण संतांचा विभूती मुक्तदादा, तुझा अवतार कशासाठी झालेला आहे? तर या लोकांचा उद्धार करण्यासाठी झालेला आहे. आणि तू जर या लोकांवरती रुसत असशील तर त्यांचा उद्धार कोण करणार आहे दादा? म्हणून तू त्यांचा विचार करणं सोडून दे. अरे तुझी ही परीक्षा आहे आणि आता तुझ्या आपल्याला हा त्रास आहे ना, तो कमी आहे दादा. पुढे चालून आपल्याला अजून त्रास सहन करायचा आहे दादा. अरे दादा, या समाजाची रीतच अशी आहे की ते साधू संतांना त्रास दिल्याशिवाय राहत नाही दादा. आणि जोपर्यंत संत त्यांचा त्रास सहन करणार नाही तोपर्यंत त्याचं साधुत्व प्राप्त होणार नाही दादा. अरे दादा, ही तुझी परीक्षा आहे आणि तुला ठरवायचं आहे की यात पास व्हायचं आहे की नापास. अरे दादा मला सांग, एखाद्या हिऱ्याची जर आपल्याला परीक्षा घ्यायची असेल तर त्याचा कस लागल्याशिवाय कळतो का तो हिरा आहे? तर नाही दादा. एखादा पुरुष जर आपल्याला समजून घ्यायचा असेल की तो शूरवीर आहे की नाही, तो रणांगणावरती गेल्यावरतीच कळेल ना की तो शूरवीर आहे की नाही. लक्षपूर्वक ऐका. एका गावामध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं. नवरा रोज बायको समोर एक तलवार घेऊन जायचा आणि म्हणायचा, हे बघ बर का, तुला माहिती नाही किती शूरवीर आहे, तू अजून माझं खरं रूप बघितलेलंच नाही. त्यावेळेस ती काहीच बोलत नाही. 5 ते 6 दिवस जाऊ देते आणि एके दिवशी म्हणते, माहिती आहे तुम्ही या तलवारीने किती दिवे लावलेले आहेत, गप्पाई तलवार खुंटीला अडकावा आणि जेवायला बसा. त्यावेळेस तो म्हणतो, मला उलटून बोलतेस, मला उच्च बोलतेस, थांब तुलाच आम्ही तलवारीने संपवतो. त्यावेळेस ती म्हणते, अहो मला संपवण्यापेक्षा रणांगणावरती जा आणि 5 ते 6 माणसांची मुंडकी कापून आणा, तेव्हा मी समजेल की तुम्ही खरे शूरवीर आहात. सांगावर माता माऊलींना तो कुठे जातो? मैदानावर का रणांगणावर? बोला. रणांगणावर जातो. रणांगणावर गेल्याच्या नंतर तो 5 ते 6 माणसांची हात कापून आणतो. मग बायको समोर ठेवतो. मग बायको म्हणते, अहो मी तर तुम्हाला म्हणले होते मुंडकी कापून आणा, तुम्ही हात कापून आणले. तुम्ही जर हात कापण्याच्या ऐवजी जर मुंडकी कापून आणले असते तर मी तुम्हाला याहून अधिक शूरवीर समजलं असतं. मग याहून अधिक शूरवीर मी तुम्हाला समजलं असतं. तो म्हणतो, अगं मी मुंडकीच कापणार होतो, परंतु माझ्या अगोदर हात कापण्याच्या अगोदर कोणीतरी तिथले मुंडकेच कापून नेले. मला सांगा माता माऊलींनो, हो मेलेल्या माणसाबरोबर युद्ध करणं सोपं आहे, परंतु जिवंताबरोबर नाही. जो मेलेल्या माणसाबरोबर युद्ध करतो तो खरा शूरवीर नाही, जो जिवंताबरोबर युद्ध करतो तो खरा शूरवीर आहे. मग मुक्ताबाई म्हणतात की दादा, अरे दादा तू या लोकांचा विचार करू नको, आणि आपल्याला जर संत पदाला जर प्राप्त व्हायचं असेल ना तर संतांच्या अंगामध्ये 2 गुण असले पाहिजे. ते कोणते? तर हेच अभंगाचं प्रथम चरण. संतताची दान
संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. मुक्ताबाई म्हणतात की दादा, संत तेच आहे की ज्यांच्या अंगामध्ये 2 गुण आहेत. आणि दुसऱ्याचं दुःख पाहून जर संतांचं हृदय दुखत असेल तर तो खरा संत आहे महाराज. नाथरायांच्या जीवनामध्ये एवढी दया होती की साक्षात भगवान परमात्म्याने त्यांच्या दयेबद्दल 108 उदाहरण सांगितलेले आहेत. त्यामधले एक उदाहरण आपण पाहू व पुढे चालू. एकदा नाथराय गंगेवरून स्नान करून घरी जात असताना गोदावरीच्या वाळवंटावरती एक डुकराचं पिल्लू जे आहे ते पाण्यासाठी तडफडत होतं. मग नाथरायांचं लक्ष त्या डुकराच्या पिल्लाकडे गेलं आणि त्यांचं हृदय भरून आलं. तर संतांचं हृदय कसं असतं? संत हृदय नवनीत समान. संतांचं हृदय अगदी कोमल असतं, अगदी श्रेष्ठ असतं. मग नाथरायांना त्याची दया आली म्हणून नाथराय त्या डुकराच्या पिल्लाकडे गेले आणि त्याला आपल्या झोळ्यामध्ये गुंडाळलं आणि घरी घेऊन आले. घरी आल्याच्या नंतर घरातील सर्व लोक त्यांना बोलायला लागले, "अहो महाराज, हे तुम्ही काय करताय? अहो ते डुकराचं पिल्लू अशुद्ध आहे." त्यावेळेस नाथराय काय म्हणाले? हो नाथराय म्हणाले, "हो मला माहिती आहे ते डुकराचं पिल्लू अशुद्ध आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की माझा देह जो आहे तो पहिल्यापासून अशुद्ध आहे." मग नाथरायांच्या घरातील सर्वजण बाहेर निघून जातात. नाथराय त्या डुकराच्या पिल्लाला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतात, स्वच्छ कपड्याने पुसतात आणि ज्या ठिकाणाहून त्याला आणलं होतं त्या ठिकाणी परत नेऊन सोडतात. तात्पर्य सांगायचा भाव एवढाच आहे की अंतःकरणामध्ये दया असणं गरजेचं आहे. संतांच्या अंगामध्ये जर गुण असले ना तर तो खरा संत आहे. एके दिवशी संत महात्मे गंगेवरती आंघोळ करण्यासाठी गेले. आंघोळ करत असताना त्यांचं लक्ष त्या पाण्याकडे गेलं आणि पाण्यामधून एक विंचू वाहत चाललेला त्यांना दिसला. त्यांचंही हृदय भरून आलं. त्यांनी त्या विंचवाला वाचवण्यासाठी आपल्या हातावर घेतले. हातावर घेतल्याच्या नंतर तो त्यांच्या हाताला चावला. त्यांच्या हाताला खूप वेदना झाल्या. त्यांनी हात झटकला आणि तो विंचू परत पाण्यात पडला. परत त्यांनी वाचवण्यासाठी परत ते विंचवाला हातावर घेतात. परत तो चावतो. परत हाताला वेदना होतात. हात झटकल्यावर तो परत पाण्यात पडतो. ही गोष्ट अगदी 5 ते 6 वेळेस होते. 5 ते 6 वेळेस होते आणि संत महात्म्यांच्या शेजारी एक सद्गृहस्थ बसलेले असतात. ते म्हणतात की हो महाराज, तुम्ही याला एवढं वाचवण्याचा प्रयत्न करताय परंतु तो चावण्याचा काही गुणधर्म सोडतच नाहीये. त्यावेळेस संत महात्मे म्हणाले, हो तो 60 ग्रॅमचा असून तो त्याचा चावण्याचा गुणधर्म सोडत नाही आणि 60 किलोचा असून माझा वाचवण्याचा गुणधर्म सोडू शक्यच नाही म्हटले. संतांच्या अंगामध्ये 2 गुण असले पाहिजे, ते अत्यंत महत्वाचं आहे. आपण पाहिलं दया किती असावी जेवढी नाथरायांच्या जीवनामध्ये होती. आता क्षमा केवढी असावी जेवढी तुकोबरायांच्या जीवनामध्ये होती. लक्षपूर्वक आहे का? तुकोबरायांना एके दिवशी मंबाजी गोसाव्याने काट्याच्या काठीने मारलं आणि मंबाजी बुवा काहीच बोलले नाही. उलट रात्री मंबाजी बुवांच्या ते घरी गेले आणि म्हणाले, मंबाजी बुवा, मला तुम्ही मारलं आणि मला मारून तुमचे हातपाय दुखत असतील तर मी दाबून देतो, काय क्षमा आहे महाराज. मग मुक्ताबाई म्हणतात की दादा, अरे संतांच्या अंगामध्ये जर 2 गुण असले ना तर ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि मुक्ताबाई म्हणतात की ज्ञानोबराय म्हणतात की संतांच्या अंगामध्ये 2च गुण महत्वाचे आहेत का? मुक्ताबाई म्हणतात नाही दादा, तो विरक्तही असणं गरजेचं आहे. मग ज्ञानोबराय म्हणतात, अगं मुक्ता, नेमकं विरक्त हिचं लक्षणे कोणती आहे? हेच अभंगाचं 2रं चरण.
मोची जाना. ज्याने लोभ सोडला, ज्याने अहंकार सोडला, तो खरा विरक्त आहे महाराज. हो, तुकोबारायांच्या जीवनामध्ये कुठलाही लोभ नव्हता, कुठलाही अहंकार नव्हता. एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना एक नजराणा पाठवला. त्यावेळेस तुकोबाराय काय म्हणाले असतील? सोनिरूपी धना मी मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. अहो, तुकोबाराय म्हणतात की हो महाराज, तुम्ही दिलेलं जे धन आहे ते आम्हाला मातीमोल नाही, मातीमोल आहे. परंतु आमच्या जीवनामध्ये धनाला किंमत नाही, तर राम नामाला किंमत आहे. राम के हिरे मोती, कृष्ण राम के हिरे मोती, राम के हिरे मोती, कृष्ण राम के हिरे मोती, ले बिखराओ गली गली, ले लो रे कोई राम Guru Ram, Guru Ram, Guru Ram, Ram Ram, Guru Ram, Guru Ram, Guru Ram, Ram Ram. माया तेरी बातों सुन लो, दिल में समाएगा, धनराज तोड़ माल धराना नहीं पड़ा रह जाएगा. माया तेरी बातों सुन लो, दिल में समाएगा, धनराज तोड़ माल धराना नहीं पड़ा रह जाएगा. सुंदर माया की हो, सदा हमारे तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर वाटत असेल आम्ही सुखी व्हावं, तर फक्त तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी. अहो, तुम्हाला जर वाटत असेल आम्ही सुखी व्हावं, तर तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा तुकोबारायांना पाठवला, त्यावेळेस तुकोबारायांनी तो मागे पाठवला. का? कारण तुकोबारायांच्या जीवनामध्ये कुठलाही लोभ नव्हता, कुठलाही अहंकार नव्हता. तर मीराबाईंचं जर जीवनचरित्र जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर आपल्या लक्षामध्ये येईल. एके दिवशी मीराबाईंनी गळ्यात विणा धारण केला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, पायामध्ये घुंगरू बांधले आणि भजन करू लागल्या. दीवानी बना जाऊंगी, दीवानी बना जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बना जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी. देखो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, देखो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, देखो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी. दीवानी बना जाऊंगी,
खेळबिना धारण करून फिरणं ही शोभा देत नाही ग. तुला जर या राजवाड्यात जर राहायचं असेल ना तर या कृष्णाचं भजन तुला सोडून द्यावं लागेल. परंतु मीराबाई म्हणतात की बाबा मी माझा प्राण सोडेल परंतु कृष्ण कन्हैयाचं भजन कधीच सोडणार नाही बाबा. राणाजी रागावून जातात आणि मीराबाईंच्या आई मीराबाईंना म्हणतात अगं मीरा खरंच जर राणाजी रागवले ना तर तुला या राजवाड्यातून काढून टाकतील. मग तू कुठे राहशील? त्यावेळेस मीराबाई म्हणतात की आई मला जर तुम्ही या राजवाड्यातून जर काढून टाकलं ना तर मी एकदम सुखी राहील कारण मला गावातील लोक नक्कीच आश्रय देणार हे मला माहिती आहे. जर आई मी कृष्ण कन्हैयाचं जर भजन सोडलं ना तर मला या गावात कोणीच आश्रय देणार नाही आई. मग मी कुठे जाऊ? मग मीराबाईंना या संपत्तीतून बेदखल करण्यात येते. परंतु मीराबाईंना या संपत्तीचा थोडा सुद्धा विचार येत नाही का? कारण त्यांच्या जीवनामध्ये कुठलाही लोभ नव्हता, कुठलाही अहंकार नव्हता. आणि महाराज आपल्या जर जीवनाचं जर सांगितलं तर आपल्याला सत्तेचा अहंकार आहे जी सत्ता कायम टिकत नाही. आपल्याला नातेसंबंधीचा अहंकार आहे. आपल्याला भगवंताने जे धन दिलेलं आहे त्या धनाचा सुद्धा आपल्याला अहंकार आहे. अहो जे भगवंताने आपल्याला धन दिलेलं आहे त्या भगवंताला सुद्धा आपण विसरून जातो. धन मान बळे नाठी विशी देवा अंत काळी तेव्हा कोण आहे. अहो ज्या भगवंताने आपल्याला धन दिलेलं आहे त्या भगवंताला सुद्धा आपण विसरून जातो. नोय नोय आपल्याला या नरद्याचा सुद्धा अहंकार आहे महाराज. नातेसंबंधीचा तर आहेच. अहो नातेसंबंधीने जर नातं सोडले नसते तर महाराज असं म्हटलेच नसते. नाही रे नाही कुणाचे कोणी अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. अहो आपल्याच परिचयातली एक कथा आहे. गजेंद्र नावाचा हत्ती त्रिकुट पर्वतावरती राहणारा. एके दिवशी तो सर्व कुटुंबाला घेऊन त्या सरोवरामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर तिथे जलक्रीडा झाली आणि सर्वजण बाहेर निघले. त्यावेळेस गजेंद्र निघणार लगेच त्याचा पाय एका मगरीने पकडला. त्याने खूप सोडवायचा प्रयत्न केला परंतु त्याच्याकडून काही सुटत नव्हता. त्याने त्याच्या मुलांना आवाज दिला, अरे बाळांनो इकडे या ना, एवढा माझा पाय सोडा मग आपण घरी जाऊ. मग त्या मुलांनीही खूप सोडवायचा प्रयत्न केला परंतु तोही त्यांच्याकडून काही सुटत नव्हता. मग ते म्हणाले, बाबा आम्ही तुमच्या एकट्यासाठी काही इथे थांबणार नाही, आता आम्हीही जातो. तर तेही निघून जातात. त्याच्या बायका काही दिवस राहतात आणि त्या सुद्धा म्हणतात की अहो आता आम्ही तुमच्या एकट्यामुळे काही इथं उपाशी तापाशी बसणार नाही, आता आम्ही सुद्धा जातो. त्या सुद्धा खूप सोडवायचा प्रयत्न करतात पाय परंतु त्यांच्याकडूनही काही सुटत नव्हता. मग त्याही जातात आणि त्याला विचार येतो, अरे एवढे माझं 70 वर्ष झालंय, जर हे सर्व जर मी कष्ट जे केले 70 वर्षापर्यंत ते जर थोडं भगवंताचं दान पुण्य जर केलं असतं, भगवंताच्या मंदिरात जर पैसे दिले असते तर तेवढंच माझ्या कामी आलं असतं. मग तुम्हीच विचार करा, आपल्याकडेही तसंच आहे महाराज. आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत आपल्याकडे कष्ट करण्याची शक्ती आहे तोपर्यंतच आपल्याला सगळे आपलं आपलं म्हणतात. आणि जेव्हा आपल्याकडचा पैसा संपेल, जेव्हा आपल्यामधली कष्ट करण्याची शक्ती संपेल ना तेव्हा आपल्याला कोणीही विचारत नाही. म्हणजे कोणी न घरात घेणे, कोणी न बोलणे, कोणी आपल्याला विचारत नाही महाराज. मग विचार येतो, अरे मग आपण रडत बसतो आणि विचार येतो, अरे आपण एवढं कष्ट केलं सगळ्यांसाठी ते आपल्याला शेवटपर्यंत कामी आलं नाही. आणि हे जर कष्ट जेवढे पैसे आपण लावले तेवढे भगवंताला जर लावले असते तर तेवढं आपल्याला पुण्य भेटलं असतं. भगवंताच्या दर्शनाला जावं वाटतं, पायात ताकद राहिली नाही, मुखाने नामस्मरण करावं वाटतं, राम राम म्हणा वाटतं तर तोंडात लांब येतं. अहो टाळी वाजवा वाटती तर हातात शक्ती नाही. जन्म तेरा बातो ही बीत गयो रे, तूने एक बहुना कृष्ण कहो. मग विचार येतो की ज्याच्यासाठी संपूर्ण आपण आयुष्य खर्ची घातलं तेच आपल्याला शेवटपर्यंत कामी नाही आले महाराज. मग का म्हणून अहंकार करायचा? अहो मायबापांना अहंकार करणं सोडून द्या, कारण याचा काहीही भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, कभी नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, कभी नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, कभी नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, कभी नहीं
तो खरा विरक्त आहे. जो इह लोकामध्ये सुखी आहे, जो परलोकामध्ये सुखी आहे, तोही खरा विरक्त आहे. तेच अभंगाचं तिसरं चिन्ह. इह परलोकी यह परलोकी कोटि सुखी यह परलोकी कोटि सुखी यह परलोकी कोटि सुखी यह परलोकी कोटि सुखी परलोकी तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. अहो या जगात ज्याने लोभ सोडला, ज्याने अहंकार सोडला, तो खरा विरक्त आहे. जो इह लोकामध्ये सुखी आहे, जो परलोकामध्ये सुखी आहे, तोही खरा विरक्त आहे. अहो तेच सर्वजण त्या भगवंताचं भजन करतात, दर्शन करतात. त्याच भगवंताचं आपण थोड्या वेळ भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई फार सुंदर भजन केलं. परत एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करा. जे आपले दोन्ही हात वरती करणार नाही त्याला आपल्या शेजाऱ्याची शपथ. मग तुम्हीच ठरवा की तुमच्या शेजाऱ्याची मला टिकवायचा का नाही. सर्वांनी माझ्या पाठीमागे एकदा भजन म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम 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 जय
जेवढ्या काही कल्पना असतील त्या मागे सरा आणि ज्ञानाची ताटी उघडा हेच अभंगाचं चौथं चरण. मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा साठी उघडा ज्ञानेश्वरा साठी उघडा ज्ञानेश्वरा
देवी रक्त जननी रक्त कोशिकाना आ
निरंतर तोची दाना जगी निरंतर तोची दाना वाना रे वाना मिथ्या कल्पना मागे सार ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हो, जेवढ्या ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये मिथ्या होत्या, काही कल्पना होत्या, त्या सर्व ज्ञानोबरांनी मागे सारल्या आणि त्याचा ज्ञानाची ताटी उघडली आणि त्याचा परिणाम काय झाला? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले. सर्व तापांचा ज्या भगवंताच्या दर्शनाने नाश होतो, त्याच भगवंताचं आपण भजन करू. ज्ञानेश्वरा ज्यांच्यामुळे माझ्याकडे आजची कीर्तन रूपी सेवा आली, असं असणारं भजनी मंडळ, सर्व गावकरी मंडळी असेल, सर्व मोठे मोठे गुणजन मंडळी, मी सर्वांचे मनापासून आभार मानते. खरं तर मायबापांनो, आज मी या नारदांच्या गादीवर कोणामुळे उभी असेल तर फक्त माझ्या आई वडिलांना. आज जर त्यांनी मला आळंदीकरिता शिकवण्याकरिता जर पाठवलं नसतं ना, तर मी आज या नारदांच्या गादीवर उभी नसते. आज तुमच्यासारखं कुठेतरी बसून मी कीर्तन ऐकण्याकरिता आले असते. अहो, प्रत्येक ठिकाणी आईचंच वर्णन केलं जातं, परंतु वडिलांचं काम आहे. मी वडील जे काय असतात हे 2 मिनिटात सांगून जाते. माझ्या आईवाल्या मुखात परवला त्यान घास, त्याच्या परम कष्टान आज शोभत सुखात. माझ्या आईवाल्या मुखात भरवला त्यान घास, त्याच्या परम कष्टान आज शोभत सुखात. त्यानं बघितलं सपना, त्यानं बघितलं सपना, पाला उसाचा काढताना पुरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. पुरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातलं असं कुणी मायेन पुसताना. पुरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. पुरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सजऱ्या किती ढिगारा घडवे, त्याच्या फाटक्या सजऱ्या किती ढिगारा घडवे. उभा आयुष्याला त्यानं कशी कातर लावली, उभा आयुष्याला त्यानं कशी कातर लावली. मला कसं तरी होत कोणी बाबा म्हणताना. उरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. मी मायेला माझ्या डोळ्यात असं, मी मायेला उरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंड का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. हो, त्या आई वडिलांचे आपल्यावर अनंत कोटी उपकार आहेत महाराज, म्हणून त्यांची कायम सेवा करा. आपल्याकडून त्यांना त्रास होईल असं कधी वागू नका. कायम त्यांच्या सेवेमध्ये राहा. अहो, असे आई वडील विठ्ठल आणि रुक्मिणीसारखे जर आपल्या पाठीशी खंबीर असले ना, तर जीवनाचं सार्थक बनायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून आई वडिलांची कायम सेवा करा, कायम त्यांच्या सानिध्यात राहा. आणि सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य सर्वांनी मला खूप छान अशी साथ दिली. मी सर्वांचे मनापासून आभार मानते. सर्व गोपाळपूरचे भजनी मंडळ असतील,
पिसा देवीचे भजनी मंडळ असतील, माणकीचे भजनी मंडळ असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचे मनापासून आभारी आहे. आणि मृदुंगाचार्य रविदादा असतील, कृष्णदादा असतील, सर्वांनी मला सुंदर अशी साथ दिली, त्यांचेही मनापासून आभार मानते. पेटी वादक जे बाबा आहेत त्यांचेही मनापासून आभार मानते. विनेकरे आई आहेत त्यांचेही मनापासून आभार मानते. माझी मोठी बहीण शिवानी दिदी ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, तिचेही मनापासून आभार मानते. श्रोते मायबापांनो, तुम्हीही शांत चित्तेने माझं कीर्तन 2 तास ऐकलं, तुमचेही मनापासून आभार मानते. साऊंड सिस्टीम वाले दादा ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, ते साऊंड सिस्टीम वाले दादा त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि सर्वांकडून ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आणि मी सर्वांचे आभार मानते. आणि या ठिकाणी आमचे तवले दादा उपस्थित आहेत. सर्वजण आहे, मला एवढं नाव नाही माहिती, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देते. विठ्ठल जय जय. Hare